नमस्कार मंडळी, आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर व्हिडिओ कीप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आज आपण एकदम शापूची भाजी, शरीराला हानिकारक आहे, खूप छान आहे। कोणाला आवडत ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोणाला नाही आवडत ते पण कमेंटमध्ये सांगा। तर व्हिडिओ कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथं आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली शापूची भाजी, ती आपण इथं छानपैकी अशी कट करून घेतलेली आहे। तर इथं तुम्ही बघू शकता। तर छानपैकी आपली भाजी पण कट करून झालेली आहे। तर आपण इकडे लगेच भाजीला तयारी करूया। तर तुम्ही बघू शकता छानपैकी अशी बारीक भाजी आपण कट करून घेतलेली आहे। तर इथं आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये लगेच आपण तेल ॲड करायचं। तेल ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्याला जितकं आवडेल तितकं आपल्याला तेल ॲड करायचं आपल्या गरजेनुसार। इथं लगेच आपण लसणाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहे। लसणाच्या पाकळ्या ॲड करून झाल्याच्या नंतर लसूण लालसर असा भाजेपर्यंत आपण लसणाच्या पाकळ्या अशी छानपैकी ॲड करून घेतलेल्या आहेत। तर इथं आपलं लसूण लालसर असं झालेलं आहे। त्यानंतर हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, ती पण त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे। तर इथं मिरची पण छानपैकी अशी भाजलेली आहे। त्यानंतर आपण शापूची भाजी ॲड केलेली आहे। शापूची भाजी ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी अशी मंद गॅसवरच त्याला चमच्याने परतून घ्यायची। तर इथं आपण छानपैकी अशी मेथीची भाजीला मंद गॅसवरच वाफ काढून घ्यायची। तर इथं आपण शापूची भाजी ॲड करून झालेली आहे। त्यानंतर आता आपण भिजत ठेवलेली डाळ त्यामध्ये ॲड करायची। तर आपली डाळ इथं बऱ्यापैकी भिजलेली आहे, ती डाळ आपण इथं ॲड केलेली आहे। तर डाळ ॲड करून झाल्याच्या नंतर परत छानपैकी असं परतून घ्यायचं। परतून झाल्याच्या नंतर छानपैकी असं मीडियम गॅसवरच भाजी आपली छानपैकी अशी परतून घ्यायची। तर मग इथे छानपैकी अशी भाजी आपल्याली भरपूर अशी भाजी आपल्याली झालेली आहे। ह्या पद्धतीची मी शापूची भाजी करते। तुम्ही कोणत्या पद्धतीची शापूची भाजी करता नक्की कमेंटमध्ये सांगा। आपली शापूची भाजी तयार आहे आणि छानपैकी अशी आहे आणि आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं। तर तुम्ही पण ह्या पद्धतीची बनवता का तुम्ही दुसऱ्या पद्धतीची बनवता नक्की कमेंटमध्ये सांगा। मी तर ह्या पद्धतीची शापूची भाजी बनवते। कोणाला शापूची भाजी आवडत नाही नक्की कमेंटमध्ये सांगा। बाय बाय, नक्की.